हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आता 11 वाजले, घरातलं सगळं आवरलंय आणि आता चालले मी मम्मीच्या घरी, कारण पप्पांना उद्या जायचंय। तर पप्पांची सुट्टी संपते, पप्पांची आज तयारी करायची आहे। सई तर तिकडेच गेलेली आहे मामाच्या घरी सकाळीच, तर आई अजून आलेले नाहीये ना, तर सई काही काम करू देत नाही, त्रास देते काम करताना। तर तिला सकाळीच तिकडे मामाच्या घरी सोडून आलेले होते मामा, ते पण गेले, मिस्टर पण ड्युटीला गेले। आता मीही निघाली आहे माहेरी। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। एवढं आणलं एवढा किराणा करायला गेले होते तुम्ही, झालं का सगळं घेऊन? आणि ठेवून देऊ गाठण मागून घेशील ये, मोठे मोठे काम नाही पप्पा, एवढं मोठं घेतले का या? तर हा 7 तारखेचा व्हिडिओ आहे। तर पप्पान ते सकाळी मार्केटला जाऊन किराणा वगैरे करून आणला। तर आता बॅगेमध्ये बॅग भरायची होती, कारण आता पप्पांची सुट्टी पण संपते। तर पप्पांना जायचं होतं तिकडं, आणि दरवेळेस आलं का थोडंफार आम्ही किराणा वगैरे देतो, आणि तिकडे काही भेटतं, पण जे भेटत नाही ते अशा काही गोष्टी पण घेऊन जातात। आणि डाळी वगैरे असतात, पण मग सुट्टीवर आल्यानंतर थोडंफार आपल्या इकडून पण नेतात ते। तर पोहे, मुगाची डाळ, खोबरं वगैरे, सम्राटचं बेसन पीठ, म्हणजे आपल्या इकडचं बेसन पीठ आहे तसं तिकडे भेटत नाही, चहा पावडर वगैरे। तर म्हणजे आता एवढं सामान नेलं तर एवढं काही पुरत पण नाही, पण मग तिकडून घ्यावंच लागतं। पण आले सुट्टीवरती जात असतात घेऊन, आणि पप्पांचे काही मित्र पण आहे ना रूममधले, ते पण नेत असतात। तर हे बघा, सई एक एक वस्तू आणून देत होती बाबांकडे आणि बॅगमध्ये टाकत होती। तर आता मी सगळे काही व्यवस्थित लावतोय, कारण बॅग भरायला पण भरपूर वेळ लागतो। हे बघा, मस्त मुगाची डाळ, चणे, तर तिकडे चणे वगैरे, मठ वगैरे भिजत टाकतात पप्पा, उसळ बनवतात, जिरे, कोलगेट वगैरे सगळं काही आता घेऊन चालले। साबुदाणा, तर उपवास असतो एखादा, तर म्हणजे असे काही मोठे उपवास असतात ना ते पकडतात, तर साबुदाणा वगैरे, खोबरं, तर असे थोडेफार किराण्याच्या वस्तू, आणि म्हणजे थोडेसे असे भाकरवडी, स्वीट वगैरे। आता सुट्टीवर आले, तर सुट्टीवर आल्यानंतर तिकडचे मित्रांना नेण्यासाठी ते स्वीट पण घेऊन जातात, साबणी वगैरे। तर हे सगळं काही किराण्याच्या वस्तू आता आम्ही बॅगमध्ये भरतोय। तर आज पप्पांची पॅकिंग केली, आणि भाजीपाला पण घेऊन जातात। तर आपल्यासारखा भाजीपाला कुठेच भेटत नाही, तर टवटवीत ताजा मस्त। तर मावशीने पण आहे ना मस्त वांगे, कारले वगैरे घेऊन आली होती पप्पांसाठी। तर ते सगळं काय बॅगमध्ये आम्ही पॅक करून दिलं पप्पांना, भाजीपाला पण। ते सगळं तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आणि व्हिडिओ कसे वाटताय कमेंटमध्ये नक्की सांगा। भरून झालाय, आता फक्त भाजीपाला आणि काही स्वीट नाही ते राहिलं नाही, टाकायचं बाकी हँडबॅग मध्ये। कधी जायचंय बाबांना? आता आता नाही जायचं।
तरी पण झाला. बँडेज पाठी ठेव, बँडेज पाठी ठेव. जड झाली हो पप्पा. तर मावशीच्या वावरामध्ये मग मावशीने ना मस्त कारले वांगे केलेले, खूप छान मस्त टवटवीत. तर आत्ताच खुडून आणले तिने पप्पांसाठी. वांगे पण किती काटाळे विकायला. पण मध्ये थोडे तू बसते काही वांग्यासाठी घेऊन आली का? बसते का बाजारात गेले होते ना मी काल. वांगे इतक्यात जाळी संपली माझी. वांग्याला भाव भारी ना. आता उद्या परवा पुढायचे मावशीच्या मळ्यातले. मावशी तुझ्या वावरातले आता वांगे चालले सौदीला. एवढं तर आता घरी आली मी आणि पप्पांना जायचं होतं तर किराणा वगैरे भाजीपाला वगैरे आता काही भाजीपाला आणायचा आहे, काही मावशीने आणला. तर मम्मी ना आदल्या तर पुण्याला गेलेली होती. तर पुण्यावर नाही ना मस्त हार वगैरे घेऊन आलेली आहे. तर गणपती बाप्पासाठी तुम्हाला दाखवलं ना फक्त 150 रुपयाला. तर खूप छान मस्त आहे. तर तुळशी बाग आहे ना तिथं थोडे स्वस्त भेटतात, मस्त पण असतात. तिथूनच आणलेलं आहे मम्मीने हार. तर मम्मी पप्पा गेले ते दोघं जण पुण्याला, त्या दिवशी घेऊन आले. आणि आणखी हार वगैरे घेऊन आले आर्टिफिशियल फुलांचे, तेही 120 रुपयाला जोडी. भारी म्हणजे खूप भारी परवडले. तर खूप भारी आणि परवडले पण. तर ते तिकडे ते काही दाखवले नाही मी तुम्हाला. तर आमच्यासाठी पण बहिणींसाठी पण बांगड्या वगैरे घेऊन आली मम्मी. तर चला आजचा व्हिडिओ जरा कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माडीसा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता मी मम्मीच्या घरी आली आहे आणि आज पप्पांना जायचं आहे. तर पप्पांची सुट्टी संपते आज. तर आता मम्मीकडे आले मी. वहिनी स्वयंपाक करते आहे, आजी मामा पण आले आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अंशू साई. तर आमच्या अंशूचा आज बर्थडे आहे ना. हॅपी बर्थडे. हो लगेच तुझा आहे. आमच्या अंशूचा डान्स पण आहे ना शाळेमध्ये. कोणतं गाणं आहे अंशू? कोंबडी पळाली का? कोंबडी पळाली गाण्यावर अंशू डान्स करणार आहे आणि अंशूचा बर्थडे पण आहे. हॅपी बर्थडे. तू थँक्यू म्हणायचं. हा आणि तू बोल का अंशूला हॅपी बर्थडे. हा का? तिला तू हॅपी बर्थडे बोलली का? केक आणणार आहे. आम्हाला बोलावणार आहे का ग तू? तू खूप छान दिसते आज बर्थडे गर्ल. तर मार्केटमधून पण मम्मी ते आली होती आता. तर भाजीपाला घेऊन आणि थोडंसं आपल्या इकडचं खाऊ वगैरे पण घेऊन. तर आता सगळ्या भाजीपाला असं बॅगेंमध्ये पॅकिंग करूनच आणलं होतं मम्मीने. आणि आता सगळं काही असं भरून ठेवते मी, वरती टाकते. खाली किराणा वगैरे होता आणि बॅगेचं पण वजनाची मर्यादाच ते 25 किलो न्यायचं होतं पप्पांना. तर त्याचप्रमाणे आम्ही सगळं काही थोड्या वस्तू सगळ्या काही दिल्या. आपल्या घरचे मसाले वगैरे, काळा मसाला, लाल मसाला, आपलं इकडचं साजूक तूप, कारण इकडच्या वस्तूंसारख्या वस्तू कुठे भेटत नाही आपल्यासारख्या. तर भाजीपाला पण देतो जातात ना. तर म्हणजे जेवढा वेळ जाईल तेवढा वेळ, नाही तर तिकडूनच घ्यावं लागतो बाकीचं सगळं काही आपल्याला. आता रोजचा भाजीपाला पण इकडं आले की भाजीपाला वगैरे देतो. लसणाची पात वगैरे दिली, मिरची करायची होती पण लाईटच नव्हत्या म्हणून तुम्हाला काल व्हिडिओ आला नाही. तर पप्पा बोलले मी करून गेले असं. तर पात वगैरे दिली, खुरसणीची वगैरे मिरच्या पण करून दिल्या. तर स्वीट पण आणलेलं होतं सगळ्यांसाठी.
हा चला चला येऊ का बाबा कुठे इथून दे बाकी टाक घरी बाबा चालले म्हणून तर पप्पा सौरभ भाऊच्या लग्नासाठी आलेले होते. तर 1-1.5 महिन्याची सुट्टी घेऊन आणि 1-1.5 महिना कसा गेला आम्हाला कोणालाच कळलं नाही. कारण लग्नाचे पहिले प्री वेडिंग शॉपिंग वगैरे खूप धावपळ. तर असं म्हणजे 1.5 महिना पप्पांची सुट्टी कशी गेली तर समजलं नाही. म्हणजे घरामध्ये आम्ही थांबलोच नाही. तर लग्न झाल्यानंतर देवदर्शन वगैरे काही ना काही चालूच. प्रत्येकाच्या घरी पप्पा त्यांना बोलवायचे. सौरभ भाऊच्या केळवण जेवणाला सगळीकडे आमंत्रण असायचे. तर म्हणजे खूप म्हणजे छान पण गेला मस्त सगळं. आम्ही खूप 1.5 महिने एन्जॉय केला. सौरभ भाऊचं लग्न पण मस्त झालं. तर कळालंच नाही सुट्टी कधी गेली कशी गेली. तर आता पप्पांची सुट्टी पण संपते. पण जाणार पप्पा बरोबर. आता पप्पा चालले. जाते का आता तू? आता तर तुमच्यामुळे अटकले नाही. अगं काही नाही आमच्या कशाला अटकते. मामा आहे ना आम्हाला. मी आहे ना मामा मी टेन्शन नको घेऊ. पुढच्या टाइमला फिक्स जाणार आहे. चालेल सईला घेऊन जा फक्त. सईला नाही ना चालणार. सई तू जाशील का? तर आता आम्ही द्वारकेला आलोय आणि पप्पांनी कार बुक केली ती येते. थोडस पुढे जायचंय अजून. सई पण चालली. त्याची गाडी कोणती आहे? सईचे पप्पा पण आले. ते स्कूटीवरती आले. बाबू वाजायला लागलं. आमचं घर आता खाली खाली वाटायला आम्हाला करमणार नाही आता 2-3 दिवस. सईला ठेवून घे तू आता. सई आजीपाशी राहणार आहे ना सई? हा आजीला करमणार नाही ना. पप्पा येणार आहे लवकर का सुट्टीवर परत? तू बाबांना विचारलं का कधी येणार आहे? हा बाबांना ना लवकर या. सकाळी येणार आहे सईच्या बर्थडेला. दिवाळीत ना? सईच्या बर्थडेला शाळेला बसले आता बाबा. सगळ्या युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार. मी आता माझी सुट्टी संपत आली आहे. 6 महिना कसा गेला काही समजत नाही. आणि तुमचं प्रेम खूप भेटलं आम्हाला. लग्नाच्या दोन्ही साक्षीला सौरभला लग्नाला चांगला आशीर्वाद दिला तुम्ही. इथून पुढे असेच प्रेम असू दे आमच्यावर. आपण भेटू लवकरच. नमस्कार. धावपळीत गेला पूर्ण हा महिना. कुठे गेला काय गेला काय समजत नाही. आराम नाही भेटला. ताजी आपण मधल्या रस्त्याने आलो असतो तर लवकर पोहोचलो असतो इकडे. सौरभ भाऊ साक्षीवाहिनी पण येणार आहे. तर आम्हाला शॉपिंग करायची त्यामुळे मग आम्ही गाडी घेऊन आलो ना. तर सईचे पप्पा पण स्कूटीवरती आले आणि आता सौरभ भाऊ साक्षीवाहिनी पण मागून येत आहे. आणि आता पप्पांना आम्ही सोडू आणि मग शॉपिंग करू. शॉपिंग कशासाठी काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच मी. बोगद्यापाशी घेऊ का दाजी? तो बोगदा नाही का पुढे?
राधे. बाय. जाऊ का आम्ही? बाबांना बाय बाय कर. घ्या, काळजी घ्या. तिकीट बिकीट घेतलं ना ते? हा घेतलं बरोबर. चार्जर बी त्यातून चालू. बाय बाय कर पप्पा. बाबांना बाय बाय कर. या मग. एवढी मोठी गाडी. काय मी पप्पांसोबत येते, तू आजी सोबत जा. जा. जाऊ का मम्मी? मग नाही रे, मम्मीला लागते, मम्मीकडे दे. बाय बाय मामा. आता आम्ही चाललो शॉपिंग करायला. जा जा. वहिनी पण आलाय, सौरभ भाऊ पण आलाय. आता आम्ही चाललोय, शॉपिंग सुरू झाली आमची. चला आज वहिनी करा बंद. चला. आवडत काहीच नाही आम्हाला. दोघांची झाली थोडीशी. वहिनीची माझी अजून शॉपिंग करत काहीच झाले नाही, काहीच खरेदी केलेली. आम्ही फक्त बघतोय, आवडतच नाहीये. चला बघू काय काय घेऊ, तुमच्यासोबत शेअर करणारच मी. बघत राहा व्हिडिओ. तर आम्ही शॉपिंग कशासाठी करतोय का, तर पुढे सांगेलच मी. आणि काय काय शॉपिंग केलेली आहे तेही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. जरा कारण यायला खूप उशीर झाला होता, मग व्हिडिओ शूट वगैरे करायला मला वेळ भेटला नाही. नंतर आल्यानंतर जेवण वगैरे, आणि प्रवास करून थकतोच. टू व्हीलर थोडासा तरी आपण प्रवास केला तरी आपण थोडंसं थकून जातो. आणि ते मला माझ्या सबस्क्रायबर ताई पण भेटलेल्या होत्या, तर त्या मला लगेच बघितलं तर आल्या भेटायला. तर छान वाटलं त्यांच्याशी बोलून. तर त्या माझ्या डेली ब्लॉग बघतात, आवडतातही त्यांना. आणि इथे आम्ही आलो होतो ह्या मार्केटमध्ये, तर इथेही बघितलं. तर पण आम्हाला जसं हवं होतं तसं आम्हाला काही भेटतच नव्हतं. तर केली आम्ही भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे आम्ही. तर काय काय खरेदी केले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच मी. तर चला, हा पार्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशाच आपण छान व्हिडिओसह पुन्हा भेटू. आता तुम्हाला खूप मस्त सगळे व्हिडिओ येणार आहे. अजून आम्ही देवदर्शनाला गेलो होतो, खूप फिरलेलो आहे, खूप मजा केलेली आहे, तेही व्हिडिओ तुम्हाला येईल. पण हे काय आपले डेली रुटीनचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ आवडत आहे ना, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे क्वालिटी सेंटरला आलो होतो आम्ही,
थकलो होतो, भूक लागली होती, तर पाणीपुरी खाण्यासाठी मिस्टरांना उपवास होता त्यामुळे त्यांनी लस्सीच घेतली. तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय.